सो युअर मेस इज मेसेज ऑफ युअर बॉडी. तुमच्या आयुष्यातला जो मेस आहे ना, जो तुम्ही समजताय प्रॉब्लेम आहे, तो ॲक्च्युली तुम्हाला तुमच्या शरीराने दिलेला एक मेसेज आहे. खरं तर ज्या लोकांना थायरॉइड असतो ना, त्यांचं जर एक व्यक्तिमत्व बघितलंस तर ते व्यक्तिमत्व असं असतं की आय कॅन डू एनिथिंग. ओके. आणि मला जमणार नाही असं काहीच नाही. मान्य आहे, तुम्ही करूच शकता, पण हे करत असताना तुम्ही तुमच्या शरीराची हाक ऐकताय का? आपल्याकडे थायरॉइड फ्री फॉरएव्हरमध्ये जे पेशंट्स येत आहेत ते काही ना काही डाएट करून येत आहेत, काही ना काही एक्सरसाइजचं रुटीन लावत आहेत, जसं तू आत्ताही म्हणालीस, पण ते बरे नाही होत आहेत. ते फक्त थायरॉइडला कुठेतरी मेंटेन ठेवण्याचं काम करतायत. आईने कधी घरात शब्द काढलाच नाही, आईने कधी फायनान्सेस मॅनेज केलेच नाहीत, आणि आई सगळं पार करत होती, सगळी कामं घरात करत होती, अगदी धुणं भांडी घरात करत होती, जॉब करत होती, एव्हरीथिंग वॉज हँडल बाय हर. मग मी का नाही करू शकत? स्ट्रिक्ट वातावरण, वडिलांसमोर बोललंच नाहीये कधी, बरोबर. किंवा लग्नानंतर नवऱ्यासमोर कधी बोललीच नाहीये. सासूचा प्रचंड त्रास, प्रचंड राग आहे, हो हो हो. पण ती समोर आली तर मला त्याच्याशी गोडच बोलावं लागतंय. बरेच वेळेला लोकांचं एक्सपेक्टेशन हे असतं की मी गायडेड मेडिटेशन करतो किंवा मी ध्यान करतो, तर मला मग ना शांतच वाटलं पाहिजे, मला राग नाही आला पाहिजे, माझी चिडचिड नाही झाली पाहिजे. मग असं जर काही होत असेल तर मग माझं मेडिटेशन फेल गेलं. आपण खरंच आधी हे समजून घ्यायला पाहिजे की ध्यान म्हणजे काय. कारण आजकाल ध्यान म्हटलं, मेडिटेशन म्हटलं की असं समजलं जातं की कुठेतरी बागेत बसायचं, मांडी घालायची आणि डोळे मिटून बसलं किंवा ओंकार ऐकला, मंत्र ऐकलं म्हणजे ध्यान झालं. ज्या गोष्टीतनं, छोट्या छोट्या गोष्टीतनं तुम्हाला आनंद मिळतो. अशा वेळेला अजून एक मला इथे नक्कीच ॲड करावंसाठी की लोकांकडनं आपण अपेक्षा करतो की त्यांनी मला चांगलं म्हणावं, माझ्यावर प्रेम करावं, पण तुमचं स्वतःवरच प्रेम नाही आहे तर जग तुमच्यावर नाही प्रेम करू शकणार आहे. तुमच्या घरात जर कोणाला थायरॉइड असेल किंवा तुम्हाला थायरॉइड असेल तर हा आजचा एपिसोड खास तुमच्यासाठी आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण वेगवेगळ्या उपचार पद्धती अवलंबतो, त्यामध्ये डाएट पण घेतो, परत वेगवेगळी औषधं, होमिओपॅथी, ॲलोपॅथी, आयुर्वेदिक अशी सुद्धा ट्राय करतो, पर्सनल ट्रेनर सुद्धा लावतो जिममध्ये अगदी, पण तरीही हवे ते रिझल्ट्स मिळत नाही. मग नेमकं काय चुकतं आपलं? तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला ह्या एपिसोडमध्ये घ्यायची आहे. ते म्हणजे ध्यानाचं महत्त्व काय आहे. अगदी आपल्या पुरातन काळापासून ध्यानाला एक अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. आपले योगी आज सुद्धा काही रील्स ट्रेंड होतात इंस्टाग्रामवर की आपले जे साधू आहेत ते ध्यान लावून अगदी हिमालयामध्ये बर्फामध्ये सुद्धा बसलेले असतात आणि त्यांना आजूबाजूच्या कुठल्याही वातावरणाचा परिणाम होत नाही, इतकं त्या ध्यानाचं महत्त्व आहे. आणि मग हे ध्यान आपल्या थायरॉइड रिव्हर्सल जर्नीमध्ये खरंच उपयोगी होतं का हो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला आपल्या 2 एक्सपर्टीजकडनं घ्यायची आहेत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर चंद्रश्री कुलकर्णी, थायरॉइड रिव्हर्सल स्पेशालिस्ट आणि थायरॉइड फ्री फॉरएव्हर ह्या संस्थेच्या संस्थापिका, आणि गायत्री कुलकर्णी, ज्या आहेत माइंडसेट कोच आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या इमोशनल वेलबिंगवर काम करतात. आजच्या काळामध्ये हे खूप महत्त्वाचं काम आहे असं मला वाटतं. माझ्यासोबत या आणि आपण ह्या दोघींचंही स्वागत करूया. तुम्हा दोघींचं खूप खूप स्वागत. आजचा एपिसोड सगळ्यांसाठी एकदम असा वेगळा आहे, कारण बऱ्याचशा लोकांना सांगितलं जातं की मी, किंवा मोठेपणा पण म्हणून पण सांगतात बरं का काही काही लोक की मी ध्यान करते, पण त्या ध्यानाचं खरंच महत्त्व काय आहे, सायंटिफिकली कसं करणं गरजेचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी माहिती मिळाव्या, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मिळावी म्हणून आजचा एपिसोड आहे. नक्कीच, म्हणजे थोडंसं ना स्पिरिच्युअल वेनी सुद्धा आपण डिसीज रिव्हर्सल कसं करू शकणार आहोत आज आपण नक्की छान समजून घेऊयात. आणि गायत्री मॅडम आहेत, सो खूप छान या गोष्टी आपल्याला हायलाइट होतील. नक्कीच, मी स्वतः खूप एक्सायटेड आहे. येस. सो आपल्याला तर माहिती आहे की थायरॉइड हा एक गंभीर आणि तेवढाच दुर्लक्षित आजार आहे. तर ह्या थायरॉइडचा आणि स्ट्रेसचा किंवा ताणतणावाचा काही संबंध आहे का, हे मला तुमच्याकडनं परत नव्याने जाणून घ्यायचं. येस, अगदी अगदी नक्कीच आहे. कारण जेव्हा मी कायमच म्हणते की आपल्याकडे थायरॉइड फ्री फॉरएव्हरमध्ये जे पेशंट्स येत आहेत ते काही ना काही डाएट करून येत आहेत,
काही ना काही एक्सरसाइजचं रुटीन लावतायत जसं तू आत्ताही म्हणालीस, हो. पण ते बरे नाही होत आहेत. ते फक्त थायरॉइडला कुठेतरी मेंटेन ठेवण्याचं काम करतायत. बरोबर किंवा बरोबर. त्यातनं जस्ट एक काहीतरी सिम्पटमॅटिक रिव्हर्सल तर न होता ते काहीतरी मॅनेज करण्याचा प्रयत्न करतात. टेम्पररी डॅमेज कंट्रोल. येस, पण ते पूर्ण बरे होत नाहीयेत. त्याचं मेन कारण आहे स्ट्रेस. हो त्याच्यावरती कोणी कामच करत नाही, कोणाला बोलायला वेळ नसतो, सोल्युशन दूरची गोष्ट आहे. अगदी. सो आपण तो देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार असतो, कारण स्ट्रेस हा खूप महत्वाचा किंवा एक मेजर रूट कॉज आहे थायरॉइड होण्यामागं. बरोबर. नेहमीच मी जे सांगते की TSH जे आहे, आपण T3 T4 TSH मधलं TSH जे म्हणतो ते आपल्या ब्रेनमध्ये सिक्रेट होत आहे. हायपोथॅलॅमस मधल्या पिट्युटरी ग्लँडमधून हे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन सिक्रेट होत असतं. आणि जेव्हा आपण सतत कुठल्या तरी निगेटिव्ह स्ट्रेसमध्ये असू, सप्रेस्ड इमोशन्समध्ये असू, एखाद्या डीप ट्रॉमामध्ये असू, तर हे TSH जे आहे ते सडन ट्रिगर होण्याचे चान्सेस खूप जास्त राहतात. ओके. त्यामुळे थायरॉइड आणि स्ट्रेस हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणायला हरकत नाहीये. ओके. तुमचा स्ट्रेस वाढतोय, थायरॉइड वाढणार आहे, आणि थायरॉइड वाढलं की तुम्ही स्ट्रेस मॅनेज नाही करू शकणार आहे. ओके. सो हे एकमेकांशी खूपच लिंक्ड आहे. ओके. मग हा जो स्ट्रेस आहे हा एक थायरॉइड रिव्हर्सल जर्नीमध्ये किंवा ह्या उपचार पद्धतीमध्ये अडथळा ठरू शकतो का? जसं तुम्ही नक्कीच. आता म्हणालात. येस, अगदीच नक्की. आणि मी हे काय म्हणते की कित्येक पेशंट्स मी ऑलरेडी बघितलेत की ते छान डाएट करतायत, एक्सरसाइज करतायत, पण प्रचंड स्ट्रेसमध्ये आहेत. हो. त्यांचे TSH पण कंट्रोलमध्ये येत नाहीये, त्यांचं वजनही नियंत्रणात येत नाहीये आणि हवे ते रिझल्ट मिळत नाहीये. जसं तू आता सुरुवात करतानाच ही गोष्ट खूप छान हायलाईट केलीस. सो नक्कीच जर आपण स्ट्रेसमध्ये असू आणि आपण त्याच्यावरती काम करत नाहीये, बरोबर. तर आपण थायरॉइडमधनं बरे नाही होऊ शकणार आहोत. हा एक ओके. खूप मोठा इम्पॅक्ट आपल्या थायरॉइडवरती स्ट्रेसचा होत असतो. ओके. गायत्री, मला तुम्हाला विचारायचं आहे की ह्या थायरॉइड रिव्हर्सल जर्नीमध्ये ध्यान जे तुम्ही काम करताय, आता बऱ्याच पेशंट सोबत काम करताय, तर ह्यामध्ये हे ध्यान उपयोगी ठरतं का? पण त्याआधी ध्यान म्हणजे नेमकं काय तुमच्या दृष्टीने? येस, आपण खरंच आधी हे समजून घ्यायला पाहिजे की ध्यान म्हणजे काय. कारण आजकाल ध्यान म्हटलं, मेडिटेशन म्हटलं की असं समजलं जातं की कुठेतरी बागेत बसायचं, मांडी घालायची आणि डोळे मिटून बसलं किंवा ओंकार ऐकला, मंत्र ऐकलं हो. म्हणजे ध्यान झालं. हो. खरं तर आजकाल आपण ध्यानाला एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी बघायची खूप गरज आहे. बरोबर. कारण ध्यान म्हणजे फक्त आपण तेवढंच करणं नाही, तर आपल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण ध्यान करू शकतो. बरोबर आहे. ध्यान म्हणा किंवा या थायरॉइड असलेल्या लोकांचा माइंडसेट म्हणा, ह्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. आत्ताची जी पिढी आहे किंवा आत्ता आपण ज्या पद्धतीने आपली लाईफस्टाईल जगत आहोत, जगतोय. बरोबर. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत जिथे आपल्याला हे आपण ध्यान म्हणूया किंवा त्याला माइंडसेट म्हणूया, ह्याच्यावर जर आपण 80% काम केलं ना, तर आपल्या बाकी 20%वरचं काम सोपं होऊन जातं. जसं की आपलं डाएट असेल किंवा आपलं एक्सरसाइज असेल, त्याच्यामध्ये असणारी कन्सिस्टन्सी असेल, ते करण्याची तुम्हाला जी इच्छा व्हायला पाहिजे, बरोबर. जी तुम्हाला विल पॉवर पाहिजे, हो. ती जर तुम्ही आनंदाने केली ना, तरच तुम्हाला त्याचे इफेक्ट्स मिळणार आहेत. बरोबर. जर तुम्हाला डॉक्टरांनी डाएट दिलंय थायरॉइड रिव्हर्स करण्यासाठी, पण तुमचा माइंडसेटच नाहीये ते करण्याचा, अगदी. तुम्ही जर दुःखी मनाने जर ते डाएट करत असाल, तो एक्सरसाइज करत असाल, तर त्याच्यातली एनर्जी तुमचं शरीर किंवा तुमचं मन ॲब्झॉर्बच नाही करू शकणार. बरोबर. आणि थायरॉइड जर म्हटलं तर बरेच वेळेला असं होतं की हा जो डिसऑर्डर आहे तो बायकांच्या बाबतीत आपण जास्त करून बघतो. नो डाऊट मेल पुरुषांमध्ये किंवा थोडंसं कमी पुरुषांमध्ये प्रमाणात. सुद्धा असतं, पण खरं सांगायचं तर बायकांमध्ये हा जास्त दिसतो, कारण सप्रेस्ड इमोशन्स हे बेसिक आहे ह्याच्यामधलं. अगदी. बऱ्याच वेळेला काही बायका बोलत नाहीत, इमोशन्स एक्सप्रेस करत नाहीत, कुठेतरी सतत दबावाखाली राहणं किंवा मी सगळं करू शकते, सगळी जबाबदारी माझी आहे, ओव्हर कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स, Superwoman syndrome. एक्झॅक्टली. खरं तर ज्या लोकांना थायरॉइड असतो ना, त्यांची जर तू स्वभाव बघितलास किंवा त्यांचं जर एक व्यक्तिमत्व बघितलंस, तर ते व्यक्तिमत्व असं असतं की आय कॅन डू एनिथिंग. ओके. आणि मला जमणार नाही असं काहीच नाही. मान्य आहे, तुम्ही करूच शकता, पण हे करत असताना तुम्ही तुमच्या शरीराची हाक ऐकताय का? महत्त्वाचं. तुम्हाला जो त्रास होतोय तो फक्त शारीरिक नाही, मानसिक सुद्धा आहे, त्याची हाक तुम्ही ऐकताय का? हे बघणं खूप गरजेचं आहे. आणि मग इथे जो रोल येतो ना,
तो या माइंडसेटचा येतो. इथे जो रोल येतो त्या ते ध्यानाचा येतो असं मला वाटतं. आणि मी कुठेतरी वाचलं पण होतं की हे जे आता तुम्ही म्हणालात की मी करू शकते सगळं, हे जे आहे किंवा मल्टीटास्किंग, आय कॅन डू एनिथिंग, तर हे मल्टीटास्किंग कॅन बी हार्मफुल टू युअर ब्रेन, म्हणजे तुमच्या मेंदूला थकवतं हे मल्टीटास्किंग, असं मी वाचलेलं आहे. तर हे खरं आहे का? एक्झॅक्टली, हे मल्टीटास्किंग थकवतं आणि त्याच्यामुळेच हे आपण आजकाल जे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणतो ना ते व्हायला सुरुवात होते. आणि ह्याची सुरुवात आता मी तरुण झाल्यावर होत नाही बरं का संपदा, ह्याची सुरुवात कुठेतरी ना लहानपणा होते. आपण ज्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतो, बरोबर. आपण जसं आपल्या आईला बघितलंय, आपण आजीला बघितलंय, आता जर पुरुष असतील तर त्यांनी जसं त्यांच्या वडिलांना बघितलंय ना, त्यांचे वडील ज्या पद्धतीने जीवनशैली जगत असतात, जसा ते त्यांच्या शोल्डर्सवर सगळा भार घेऊन चालत असतात. आजी कधी घरात बोललीच नाही, आईनी कधी घरात शब्द काढलाच नाही, आईनी कधी फायनान्सेस मॅनेज केलेच नाहीत. बरोबर. आणि आई सगळं पार करत होती, सगळी कामं घरात करत होती, अगदी धुणं भांडी घरात करत होती, जॉब करत होती, एव्हरीथिंग वॉज हँडल्ड बाय हर. मग मी का नाही करू शकत? अगदी बरोबर. हे जे अपब्रिंगिंगमधनं ते जे माइंडसेट तयार व्हायला लागतो सप्रेस्ड इमोशन्सचा आणि आपल्या भावना बोलूनच न दाखवण्याचा ना, तिथे कुठेतरी मला असं वाटतं हे स्ट्रेस यायला सुरुवात होते, तणाव यायला आणि सुरुवात मला होते. वाटतं की ही थोडीशी अजूनही ना निगेटिव्ह पण होतं की मी केलं पाहिजे आणि मी करू शकत नाहीये. सो हेही कुठेतरी निगेटिव्ह प्रेशर स्त्रियांवरती जास्त येताना किंवा दिसतंय. ती करतीये तर मी का? मी का नाही, मला Comparison. कसं जमत नाही, Comparison. किंवा येणारं फेल्युअर की अगदी मला बरोबर. जमतच नाहीये. सो हे कुठेतरी जजमेंटल पण आपल्याला- होतात एक अगदीच. स्वतःबद्दलच. अगदी तो पण एक भाग आहे की अगदीच. सेल्फ डाऊट. सेल्फ डाऊट. आणि आधी जमायचं आता का नाही, आता हाही नाही. एक येत आहे विषय. म्हणजे इथे कुठेतरी So- ऍक्सेप्टन्स मोड ऑन होत नाही स्त्रियांचा, Correct. मेजरली स्त्रियांचंच Correct. म्हणावं लागेल. अगदी अगदी. कारण पुरुषांच्या बाबतीत काय म्हणजे मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं, तुमच्याकडे पेशंट्स येत असतील हो, ह्या हो, बाबतीत, हो. तर नक्कीच पुरुषांचं आहे. काय असतं यामध्ये? पुरुषांच्या मध्ये सुद्धा हे सप्रेस्ड इमोशन्स असतात बरं का. म्हणजे बरेचदा असं म्हणतात की पुरुषांना ओपन अप होण्यासाठी त्यांचे मित्र हवे असतात, त्यांचा तो अगदी. कट्टा हवा असतो हो. आणि बरेचदा तिथं त्यांना तोही मिळत नाही. हम्म. सो अशा वेळेला जेव्हा ते सप्रेस्ड इमोशन्स मध्ये असतात, त्यांच्या या हॉर्मोन्सवरती परिणाम होतो, तेही कुठेतरी डिप्रेशन मध्ये जातात. हम्म. असं आपल्याला वाटतं की पुरुष त्यांना काही वाटतच नाही, त्यांना काही स्ट्रेसच नसतो, ते कोणाची काळजीच करत नाहीत असं ते दाखवत असतात, पण ऍक्च्युली तसं नसतं. त्यांच्या मनावर, त्यांच्या शरीरावर तितकंच ओझं असतं जबाबदाऱ्यांचं. सो आणि ते काही रडू शकत नाहीत, ते बोलू Social शकत taboo. नाहीत. की पुरुषांनी कसं कसं रडायचं, बोलायचं, पुरुषांनी कसं रडायचं, express व्हायचं, हा, काही हा social इमोशन्सना taboo जो आहे, व्यक्त तो कसं आहेच करायचं. अजून पूर्वापार. Yes. अगदी आहे. सो त्यांचं तर थोडं जास्त वाईट वाटतं ऍक्च्युली की निदान बायकांना तो एक वेळ असतो, थोडंसं रडायचं रडायचं आहे, आहे. चिडायचं आहे. खरंय, खरंय. पुरुषांनी ते केलं की पण ते व्हायलन्स वाटू शकतो. Actually. दोघांनाही त्यांच्या माइंडवरती काम करणं आणि जे काही सप्रेस्ड इमोशन्स मध्ये आहेत त्यातनं बाहेर पडण्यासाठी अशा छान गोष्टींचा वापर करणं खरंच, खूप खरंच. महत्वाचं आणि आहे. दुर्दैवाने मी काय पाहिलंय की आपण जसे जसे मोठे होतो ना, तसे तसे आपण इमोशन्स एक्सप्रेस करायला विसरतो. मग तिथे खरंय. ते कुठेतरी मी कसं करू, मी कसं बोलू, ह्या सगळ्या गोष्टी येतात आणि मग दुर्दैवाने ह्या सगळ्या परिणामांना सामोरं जावं सामोरं जावं लागतं. लागतं. किंवा खूपदा कसं की लहान मुलं पटकन गोष्ट एक्सप्रेस बोलतात, करतात, सोडून विसरतात, देतात. दुसऱ्या क्षणी ते हॅपी असतात. अगदी आपण त्या सोडू शकत नाही भावना, Let जे go काही करता येत दुःख नाही. आहे किंवा ज्या गोष्टी अगदी आहेत. अगदी. सो नक्कीच ते त्रासदायक होतं. ओके. तर डॉक्टर चंद्रश्री, ह्या मागचं सायंटिफिक रिझन तुम्ही देऊ शकाल का? हो, नक्कीच. ॲक्च्युली कसं होतं, ब्रेनशी निगडीत आहे स्ट्रेस किंवा ज्या बरोबर. गोष्टी आपण म्हणतो आहोत. सो इथं थोडंसं ना विगस नर्वचा खूप जास्त रोल दिसतो आहे आपल्याला. कारण विगस नर्व म्हणजे काय, क्रेनियल नर्वची सगळ्यात मोठी नर्व जी आहे ती हो. विगस नर्व आहे, जी ब्रेनला आणि सगळ्या इम्पॉर्टंट ऑर्गनला जोडणारी असते. बरोबर. सो जे काही पॅरासिम्पॅथेटिक ॲक्शन्स असतात आपल्या, म्हणजे जसं की श्वासोश्वास घेणं आहे किंवा हृदयाची गती वाढणं, कमी होणं, या ज्या गोष्टी आहेत, या इनव्हॉलंटरी ज्या ॲक्शन्स असतात त्याच्यावरती कंट्रोल ठेवण्याचं काम विगस नर्व करत असतं. बरोबर. सो हे जेव्हा आपल्या स्ट्रेसमध्ये आपण असतो, थायरॉइड हॉर्मोन्सवरती, थायरॉइड ग्लँडवरती सुद्धा त्याचं प्रेशर येतं, कारण तिथूनच ब्रेनमधनंच हो. TSH सिक्रेट होणार असतं. हो. सो ते तुमच्या इमोशनल जे सप्रेशन आहे, जो काही स्ट्रेस आहे, तर तुमच्या थायरॉइडलाही कुठंतरी दाबण्याचं काम करतोय म्हणायला हरकत नाही आहे. सो आपल्याला जर त्याच्यावरती काम करायचं असेल तर ह्या सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम दोन्हीलाही नॉर्मल ठेवणं गरजेचं आहे. बरोबर. आणि तुम्ही सतत स्ट्रेसफुल सिच्युएशन्समध्ये असाल तर हे काम नीट होऊ शकत नाही. बरोबर.
आणि जेव्हा तुम्ही ध्यान, मेडिटेशन किंवा प्राणायाम, मनशांती करण्यासाठी काही ना काही गोष्टी फॉलो करता, तुमच्या एन्डॉर्फिन लेवल्स सिक्रेट होतात, ज्याला आपण हॅपी हॉर्मोन्स म्हणतो. सो ते तुमच्या या विगस नर्वला स्टिम्युलेट करण्याचं, ॲक्टिवेट करण्याचं काम करतात आणि पर्यायी तुमच्या थायरॉइडवरती झालेला परिणाम आहे त्यातनंही बाहेर पडायला त्याचा मदत होणार असते. सो या गोष्टी का करायच्या आहेत आपल्याला, तर हॅपी हार्मोन्स सिक्रेट होण्यासाठी आणि स्ट्रेसला आपण मॅनेज करण्यासाठी. ओके. सो गायत्री, ध्यान करणं किंवा ध्यान करताना सेल्युलर लेवलला हे इफेक्ट करतं का, की फक्त तात्पुरतं वरवरचं आपण डॅमेज कंट्रोल करतोय अशी भावना आहे? ओके. वरवरचं नाही म्हणता येणार. डेफिनेटली ध्यान करताना आपल्या सेल्युलर लेवलवरती, आपल्या शरीरावरती त्याचा परिणाम होत असतो. ओके. देर इज अ टर्म, एक शब्द वापरला जातो, सायकोसोमॅटिक. बरं. थायरॉईड म्हणा किंवा लाईफस्टाईल डिसऑर्डर जे असतात, हे सायकोसोमॅटिक डिझीज नाही आहेत नक्कीच, पण त्याच्यामध्ये सायकोसोमॅटिक्सचे कंपोनंट्स असतात. व्हॉट इज सायकोसोमॅटिक? सायको म्हणजे माइंड, सोमा म्हणजे बॉडी. बरं. सायकोसोमॅटिक म्हणजे तुमच्या मनामध्ये जे विचार असतात किंवा ज्या पद्धतीच्या तुमच्या भावना असतात, त्याचा तुमच्या शरीरावर झालेला परिणाम. म्हणजे कधी कधी तुम्हाला तो आजार झालेला नसतो, पण तुम्ही तो मनातनं तुमच्या निर्माण करता आणि त्या पद्धतीने तुम्हाला त्याचा त्रास व्हायला लागतो. तुमचं शरीरसुद्धा तुम्हाला तसं रिस्पॉन्ड करायला लागतो. एखाद्याला जर भीती असेल 4 लोकांचं बघून की अरे ह्याला ही गोष्ट घडली आहे आणि मला होऊ शकतं, आणि ही इज सो डीप डाऊन थिंकिंग अबाउट इट, त्याच्या बाबतीत ते होऊ शकतं अशा पद्धतीने. सो सायकोसोमॅटिक हे कंपोनंट ज्या ज्या डिझिजेसमध्ये दिसतं, तिथे नक्कीच तुमच्या स्ट्रेस लेवल्स, तुमचे मनाचे विचार, तुमचे इमोशन्स ह्याच्यावरती आणि ह्याचा आणि त्या लेवल्सचा परिणाम असतो. जसं डायबिटीसमध्ये सुद्धा होतं, थायरॉईडमध्ये सुद्धा होतं, PCOD आपण बघतो. या सगळ्यामध्येच आपल्या मानसिक स्वास्थ्याचा बराच मोठा रोल असतो असं म्हणायला सुद्धा हरकत नाही आहे. ओके. म्हणजे मनचिंती ते वैरिनचिंती हेच लागू होतं ह्यामध्ये, आणि त्यामुळं मग जे मनात आलं ते तुम्हाला प्रॅक्टिकली दिसायला लागतं. येस, दिस इज व्हेरी बॅड. कारण थायरॉईडमध्ये जर बघितलंस तर हा आपल्या ग्लँडचा आजार आहे. आणि ग्लँड म्हणजे काय गं? आपला आवाज, सेल्फ एक्सप्रेशन, बरोबर, अभिव्यक्ती आपण ज्याला म्हणतो. जेव्हा तुम्ही तुमच्या इमोशन्स सप्रेस करता, तुम्ही बोलत नाही, तुम्ही सांगत नाही, पण ते कुठेतरी इथे अडकलेलं आहे. किंवा बरेच वेळेला मी जेव्हा काउन्सिलिंग करते तेव्हा बघते की हे जे स्त्री येतात किंवा पुरुष येतात ना, बरेच वेळेला असं असतं की घरात एखादी गोष्ट, बाहेर एखादी गोष्ट, दे नो द ट्रूथ, त्यांना खरं माहीत असतं पण ते बोलता येत नाही, आणि तिथं ते कुठेतरी स्वतःच्या इमोशन्सला अडवून ठेवतात, नियंत्रणित ठेवतात. मला सांगायचं तर आहे पण मी सांगू नाही शकत, आणि तिथे एक्झॅक्टली त्यांची ही जी एनर्जी असते ना ती ब्लॉक होते. करेक्ट. सो आपण आपले 7 चक्रांमध्ये सुद्धा बघतो की थ्रोट चक्र आपण म्हणतो की जेव्हा आपण बोलत नाही, आपण आपल्या इमोशन्स निगेटिव्हली तिथे साठवून ठेवतो, त्यावेळेला राग असेल, गिल्ट असेल, दुःख असेल, तुमचं कुठलंही जेलसीसुद्धा, जेव्हा तुम्ही जेलसीसुद्धा तुमची कंट्रोल्ड म्हणजे तुम्ही बोलत काही नाही आहात त्या व्यक्तीला, पण ते कुठेतरी विचार करून तुम्ही तुमच्या मनामध्ये, तुमच्या शब्दांमध्ये अडकून ठेवताना तिथून सुरुवात होते ते चक्र डिस्टर्ब व्हायला, ते थ्रोट चक्र डिस्टर्ब व्हायला, त्याची एनर्जी ब्लॉक व्हायला, अँड एक्झॅक्टली नंतर आपण T4 T3 लेवल्स असतील ते डिस्टर्ब व्हायला लागतात. महत्वाचं एक बोलणं ऍक्च्युली, आणि इथं संवाद साधणं संवाद कुठल्याही नात्यामध्ये अर्थात किती गरजेचं आहे. इथं आणि कसं होतंय की मला व्यक्त वेगळं व्हायचंय पण मी वेगळंच व्यक्त होतीये. सो सेल लेवलला जेव्हा आपण बघतो ना, सेलला कळत नाही की अरे ही व्यक्तीला काहीतरी वेगळं वागायचंय, ती वेगळं वागतीये. बरोबर. सो ते कुठं ना कुठेतरी आपण आतून मला खातायत माझेच विचार. सो अशी काहीतरी परिस्थिती बरोबर. होती या suppressed म्हणजे emotions फॅक्ट मुळे. वेगळी असते आणि आपण बोलतो वेगळं. की त्यामुळे परत मनाला त्रास होतो. ऍक्च्युली मला एखाद्या व्यक्तीचा प्रचंड राग आहे, हो. पण ती समोर आली तर मला त्याच्याशी गोडच बोलावं लागतंय. सो ह्या ज्या विरुद्ध भावना आहेत त्या शरीराला कुठेतरी आतून त्रास देणारच आहेत. सो हे जे पेशंट्स असतात ना, तू जर बघितली, यांची टिपिकल एक हिस्ट्री असते की लहानपणापासून घरामध्ये प्रचंड स्ट्रिक्ट वातावरण, वडिलांसमोर बोललंच नाही आहे कधी, बरोबर, किंवा लग्नानंतर नवऱ्यासमोर कधी बोललीच नाही आहे, सासूचा प्रचंड त्रास, असं काहीतरी गोष्टी घडतात असतात.
अशा बायकांमध्ये किंवा अशा पुरुषांमध्ये, जे पुरुष पण अशा मेंटॅलिटीतनं वाढलेले आहेत, त्यांच्यामध्ये थायरॉईड बघायला जास्त मिळतो किंवा तो दिसतोच. किंवा बरेच वेळेला मी तुला एक्स्ट्रीम उदाहरण देते की ज्यांनी प्रचंड व्हायलन्स सहन केलेला असतो, प्रचंड ब्रुटल व्हायलन्स सहन केलेला असतो. मग ती मारामारी असू शकते, तुमचं शाब्दिक व्हायलन्स असू शकतो किंवा अशा फिजिकल व्हायलन्स असू शकतो. ह्या सारख्या गोष्टी जे सहन करतात किंवा ज्यांच्याबद्दल बाबतीत घडतात, ओव्हर अ पिरियड ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये बनायला सुरुवात होतात. कारण तो जो स्ट्रेस असतो, ते जे इमोशन्स त्यांनी हँडल केलेले असतात, त्याचा इफेक्ट त्यांच्या सप्रेस केलेले असतात किंवा त्यांनी ते सहन केलेले असतात. वी कॅन से दॅट. त्याच्यामुळे त्यांच्या ह्या लेवल्सवरती बराचसा फरक पडतो. गायत्री, बऱ्याच वेळा असं होतं की गायडेड मेडिटेशन्स आहेत किंवा जनरली ध्यान म्हणजे मी 10 मिनिटं डोळे मिटून बसते, ध्यान करते, नामस्मरण करते, नामस्मरण ध्यानामध्येच येईल कदाचित, ह्या सगळ्या गोष्टी करते, तरी पण माझं मन शांत होत नाही. तर मग ह्यामागे कारण काय असू शकतं? अगदी बेसिकपासून जाऊया. स्ट्रेस काय सांग? स्ट्रेस म्हणजे प्रेशर कुकरसारखं आहे. तू प्रेशर कुकर लावलास आणि शिट्टी होत असते, तू शिट्टीला कंट्रोल करू शकतेस का? तो थंड करू शकतेस का? तू काय करते? फ्लेम कमी करते. बरोबर. इन द सेम वे, जेव्हा स्ट्रेस आपल्या शरीरामध्ये क्रिएट होतो, आपण तो नियंत्रणित करू शकतो, तो कुठेही कंट्रोल करू शकत नाही. बरेच वेळेला लोकांचं एक्सपेक्टेशन हे असतं की मी गायडेड मेडिटेशन करतो किंवा मी ध्यान करतो, मग ते मंत्र असेल, जप असेल, कुठलंही असेल, तर मला मग ना शांतच वाटलं पाहिजे, मला राग नाही आला पाहिजे, माझी चिडचिड नाही झाली पाहिजे. मग असं जर काही होत असेल तर मग माझं मेडिटेशन फेल गेलं. अगदी असं एक कन्क्लूड, मला इट्स नॉट माय कप ऑफ टी, मला नाही जमत, मग ते सोडून देतो मी, असं नाही. सो मेडिटेशन इज नॉट अ पिल, हे लक्षात घ्या. जसं आपण एखादा आजार झाल्यावरती गोळी घेतो आणि मग आपल्याला बरं वाटायला लागतं, इन द सेम वे आपण जर आपल्या मानसिक स्वास्थ्यावर काम करतोय ना, तर मेडिटेशन ही गोळी नाही आहे, ही एक प्रोसेस आहे. ह्या प्रोसेसमधनं जायला पाहिजे. मगाशी तू इंट्रोडक्शनमध्ये हिमालयाचं उदाहरण दिलं की साधू संत तिथे जातात. किती वर्ष जातात ग ते? 4 दिवस गेले आणि त्यांना इफेक्ट मिळाला असं होत नाही ना बरेच वेळेला. सो इट्स अ प्रोसेस आणि ती प्रत्येक वेळेला त्याच्यामध्ये व्हरायटी देणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये डिफरंट प्रकारे ती करणं गरजेचं आहे, वेगवेगळे अनुभव घेणं गरजेचं आहे. आणि मेडिटेशन म्हणजे फक्त तुम्ही जी तुमच्यापुरतं करता त्यात पण नाही, तुम्ही तुमच्या वागण्यातनं काय दाखवता, तुमच्या स्वभावातनं काय व्यक्त होता ना, ह्यात सुद्धा तुमचं मेडिटेशन बरेच वेळेला दिसून येतं किंवा ते कळून येतं. सो मेडिटेशन चांगलं झालं ह्याचं पावती फक्त तुमचा राग न येणं किंवा तुम्हाला एक्झॅक्टली तुमच्या वागण्यातले बदल सुद्धा बरेच वेळेला मेडिटेशनचे इफेक्ट्स असू शकतात. त्यामुळं मेडिटेशन जरी 10 मिनिटं बसून होत नाहीये असं वाटलं ना, तरी ते करत राहायचंय. आणि गायडेड मेडिटेशनच का सुरुवातीला करा, की आपण विचाराने भरकटत असतो, आपल्याला कॉन्सन्ट्रेशन होत नसतं, म्हणून तर आपण आजारी आहोत. सो इट्स ओके की 10 मिनिटांमध्ये तुम्हाला कॉन्सन्ट्रेट होत नाहीये, मेडिटेशन होत नाहीये. म्हणजे जेव्हा तुम्ही गायडेड मेडिटेशन करता, भलेही विचारांनी भरकटला, तुम्हाला जे इन्स्ट्रक्शन्स येत असतात, तुम्ही तिथे येणार आहात, परत येणार आहात. मे बी तुम्ही 2 मिनिटांनी परत जाल, पण पुन्हा परत येणार आहात. सो जसं मॅडम म्हणाले की इट्स अ लॉंग टर्म प्रोसेस, ही प्रॅक्टिसनीच जमणारी गोष्ट आहे. सो गायडेड मेडिटेशनच करा सुरुवातीला आणि करत राहा. कन्सिस्टन्सी इज द की. तर ह्यासाठी पहिल्यांदा ध्यानाची डेफिनेशन बदला किंवा त्याची व्याख्या बदला. ध्यान म्हणजे बघितलं की मी मगाशी म्हटलं तसं, ध्यान म्हणजे बसायचं, डोळे मिटायचे आणि काहीतरी विचार करायचा किंवा विचार कुठेतरी कंट्रोल करायचा, असं बऱ्याच जणांना वाटत असतं. पण जर तुम्ही तुमच्या ध्यानाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला तर तुम्ही तुमच्या दिनचर्येमध्ये ध्यान सहजपणे इंट्रोड्यूस करू शकता. ज्या गोष्टीतनं तुम्हाला आनंद मिळतोय, मेडिटेशन आपण फोड करूयात. मेडीमध्ये मी आहे, स्वतः आहे, टेशनमध्ये सेलिब्रेशन आहे. जेव्हा आपण स्वतःला सेलिब्रेट करतो, स्वतःच्या भावनांना, स्वतःच्या विचारांना
स्वतःवर प्रेम करतो, बरोबर. त्यावेळेला ॲक्च्युली तुम्ही ध्यान करू शकता, मेडिटेशन करू शकता, तुम्ही छान तुमच्या मनाची काळजी घेऊ शकता. अतिशय सुंदर व्याख्या आहे. खूप सुंदर. कारण जोपर्यंत हा अवेअरनेस आज लोकांपर्यंत जात नाही ना, कारण कोणीही म्हटलं की अरे तू जरा मेडिटेशन करत जा, तू शांत होशील, तर मेडिटेशन म्हणजे आपण काय व्हिज्युअलाइज करतो की कुठेतरी बसायचं, ध्यान करायचं, मंत्र म्हणायचं, दिस इज व्हॉट वी म्हणजे आपण बघतो. पण ज्या गोष्टीतनं, छोट्या छोट्या गोष्टीतनं तुम्हाला आनंद मिळतोय, अशा गोष्टी जरी आपण करायला लागलोत ना, तरी आपल्याला ध्यान केलेल्याची भावना निर्माण होते. अगदी छोटं एक्झाम्पल देते. तू कधी आजीबाईंना बघितलंयस का, ज्या भजनं करतात? हो. हां, त्यांची एक ठराविक वेळ ठरलेली असते. त्या वेळेला त्या आजींना व्यवस्थित घड्याळ कळत नसलं तरी सुद्धा त्या उठतात, आवरतात, चांगली साडी नेसतात आणि ते त्यांच्या देवळात जातात. बरोबर. त्यांचं भजन हे त्यांच्यासाठी खरंच एक ध्यान असतं, मेडिटेशन असतं. आपण असं डान्स बघतो, गाणं बघतो, संगीत बघतो, ज्या व्यक्तीला ज्या गोष्टीतनं आनंद मिळतो, प्रत्येकाची एक स्पेसिफिक गोष्ट असते. मग तो तुमचा स्वयंपाक असू शकतो, कधीतरी राग आला, कधीतरी वाईट वाटत असेल, कधी लो फिलिंग असेल, स्वतःच्या आवडीची डिश बनवा आणि खा, छान वाटेल, ट्राय करून बघा, नक्कीच होऊ शकतं ह्या गोष्टींमध्ये. तर तुमच्या आवडीच्या गोष्टीमध्ये स्वतःला थोडं इन्व्हॉल्व करणं म्हणजे ध्यान, अशी जर आपण व्याख्या केली ना, तर डेफिनेटली आपण म्हणू शकतो की मेडिटेशन एनीबडी कॅन डू. कोणीही मेडिटेशन करू शकतं, आनंदाने करू शकतं, त्याचा कुठलाही स्ट्रेस न घेता तुमच्या स्ट्रेसवरती तुम्ही मेडिटेशन पर्टिक्युलर व्याख्येत न बसवता तुम्ही वेगळ्या पद्धतीने करू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकतो आपण. किती छान सांगितलं की आनंद मिळवा यार तुम्ही, आणि ते तुमचं मेडिटेशन आहे, ते तुमचं हिलिंगसाठी वापरण्यात येणारं सगळ्यात मोठं टूल आहे. ध्यान म्हणजे काय, जसं त्यांनी सांगितलं की स्वतःशी कनेक्ट होणं, हे एक प्रकारच आहेत ना, स्वतःशी कनेक्ट होणं. जे स्वतःला आवडतं तिथे तुम्ही कनेक्ट होता, आनंद मिळवता. आता तुम्ही फार सुंदर व्याख्या सांगितली आहे ध्यानाची. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायचा. तर यात अजून काय ॲडिशन असू शकेल? एक साधा विचार करा, तुमची सकाळ कशी सुरुवात होते? उठलं की कामाला लागतो, पळतो इकडे तिकडे. त्यापेक्षा जर मॉर्निंग स्टिलनेस तुम्ही थोडासा यूज करायला सुरुवात केला किंवा तो जर तुमच्या प्रॅक्टिसमध्ये आला तरी सुद्धा तुमचा दिवस जास्त एनर्जेटिक होतो. मॉर्निंग स्टिलनेस म्हणजे काय, तर सकाळी थोडंसं शांत राहणं. तुमचं जर काम 6:15 वाजता उठून जर होत असेल, थोडंसं एक अर्धा तास लवकर उठा, थोडंसं स्वतःला रिलॅक्स करा, थोडंसं गॅलरीत जाऊन 5-10 मिनटं बसणं, थोडंसं नेचर ऑब्झर्व करणं किंवा थोडंसं एखादं छान गाणं लावणं. घरामध्ये सुद्धा छोटंसं एखादं छान गाणं, थोडंसं काय म्हणतो आपण, आपल्या आजूबाजूचं जे एन्व्हायरमेंट आहे ना, ते थोडंसं फ्रेश करणं. सकाळी उठलं की आपण बायका मोस्टली फ्रीज समोर उभारून पहिलं दूध बाहेर काढतो. मुलांना उठवायची आरडाओरडा सकाळीच सुरुवात होते आपली. ते न करता थोडंसं एक 15 मिनटं जरी तुम्ही तुमच्या स्वतःची सकाळ जर थोडी शांतपणे सुरुवात केली ना, त्यातनं जी एनर्जी मिळते, मानसिक आणि शारीरिक दोन्हीसुद्धा, ती तुम्हाला दिवसभर तुमच्या मनाला ताजेतवाने ठेवते. दुसरी गोष्ट तुम्ही साधी करू शकता, ती म्हणजे पॉज टेक्निक असते. पॉज टेक्निक म्हणजे काय, की जर तुम्ही 8 ते 9 तास कॉर्पोरेट ड्युटी करताय किंवा कुठेही काम करताय, अगदी तुमच्या दुकानात सुद्धा तुम्ही बसला आहात, तर तुमच्या सततच्या कामामधनं एक 5 ते 10 मिनटं पॉज घेणं. पॉज घेऊन तुम्ही थोडंसं वॉक करू शकता जवळपास. ॲटलिस्ट कुठलं कलिग असेल, कोणी मैत्रीण असेल तर तिच्याशी गप्पा मारणं, थोडंसं अवांतर विषयावरती बोलणं. म्हणजे ऑफिसमध्ये ऑफिसचा विषय न घेता थोडंसं अवांतर गोष्टीवरती बोलणं आणि आवर्जून ह्या गोष्टी करणं. जरी तुम्ही एखादी हाऊस वाईफ असाल किंवा तुम्ही घरी जरी असलात ना, घरातल्या कामांमधनं सुद्धा आठवणीने 1-2-2.5 तासांनंतर ब्रेक घेणं, पॉज घेणं खूप गरजेचं आहे. पण मग तो पॉज घेतल्यावर तुम्ही जर मोबाईल स्क्रोल करत असाल, मग मात्र त्या पॉजचा काही उपयोग नाही. त्या पॉजमध्ये तुम्ही थोडंसं स्वतःसाठी वेळ काढणं असेल, एखादं संगीत ऐकणं असेल किंवा थोडंसं नेचर कनेक्ट ठेवणं असेल, ह्यासारख्या गोष्टी मात्र नक्की फॉलो करू शकता. तर पॉज घेणं असेल, मॉर्निंग स्टिलनेस असेल, दिवसभरातनं एक 20 ते 25 मिनटं स्वतःसाठी काढणं.
राईट. मग ज्यामध्ये तुमची स्किन केअर असू शकतं, तुमचं एक्सरसाइज शेड्यूल असू शकतं, तुमचं कुठलीही गोष्ट असू शकतं. ज्यांना लिखाण आवडतं त्यांनी एक 20 मिनिटं आठवणीने craft लिखाण, आहे. आर्ट अँड क्राफ्ट आहे, कुठलीही गोष्ट, गार्डनिंग असू शकतं. ज्यांना झाडं फुलं आवडतात त्यांच्यासाठी ॲब्सोल्युटली, कारण त्यांना तो जो मातीचा स्पर्श होणार आहे ना, हो. त्या स्पर्शातनं सुद्धा संपदा खूप एनर्जी मिळते. अगदी बरोबर, खरंय. म्हणजे नेचर एक्झॅक्टली खूप सुंदर त्याचे इफेक्ट्स दिसतात. सो तुम्ही कितीही बिझी असलात, मी म्हणेन, जर तुम्ही म्हणत असाल की अरे हे सगळं करायला माझ्याकडे वेळच नाही आहे, मी म्हणेन तुम्ही कारणं देताय. कधीतरी ह्या कारणांच्या थोडंसं वर जाऊन बघा. कुठल्याही प्रॉब्लेमला असं म्हणतात ओव्हरकम केलं पाहिजे, बरोबर. मी म्हणेन प्रॉब्लेमला ओव्हरकम करू नका, यू गो ओव्हर दॅट प्रॉब्लेम. त्या प्रॉब्लेमच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करा. त्या प्रॉब्लेमला जर सॉल्व्ह करत बसलात, त्या वेळेच्या मॅनेजमेंटला जर सॉल्व्ह करत बसलात ना, तर ते कधीच होणार नाही. तो ओव्हरकम कधीच होत नसतो अनलेस अँड अंटिल यू गो ओव्हर दॅट प्रॉब्लेम. अगदी बरोबर. तर जे काही अवेलेबल रिसोर्सेस आहेत, फार मोठी गोष्ट करण्याची गरज नाही आहे, जे काही अवेलेबल रिसोर्सेस तुमच्याकडे आहेत त्यातनं तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमधनं नक्कीच तुमच्या मनाला, मुळात ध्यान आपण न म्हणता मनाला आनंदी करणं, हे जर टार्गेट ठेवलं, हे जर इंटेंट ठेवलं तर नक्कीच होऊ शकतं. तुमच्या आवडीच्या व्यक्तीशी एक 15-20 मिनटं फोनवर असेल किंवा समोरासमोर असेल गप्पा मारणं, हे सुद्धा तुमच्या मनाला खूप समाधान देऊन जातं, आनंद देऊन जातं. आणि मग त्या आनंदाची जी एनर्जी असते ना, मग तुम्ही तुमच्या थायरॉईडच्या जर्नीमध्ये, डायबिटीसच्या जर्नीमध्ये, मग तुम्ही जे डाएट फॉलो करताय, मग तुम्ही जे एक्सरसाइज फॉलो करताय ना, त्याला ते चांगल्या पद्धतीने रिदमिक वेनी पुढे असू जातं. शकतं ना. मला असं वाटतं की पॉझिटिव्ह एनर्जी स्वतः क्रिएट करणं, ऑब्व्हियसली कुठल्याही ट्रीटमेंटसाठी तुमचं शरीर, तुमचं मन तसा उत्तम प्रतिसाद देणार आणि ऑटोमॅटिकली हील व्हायला सुरुवात होणार. म्हणजे सगळं सुंदरपणे कनेक्टेड होतं. बरोबर आहे. तुम्ही जिम मध्ये गेल्यावर बरेचदा आणि काय होतं, पॉज घ्यायचा विचार केला जातो, त्याला गॉसिपिंग करा, निगेटिव्ह आणि ते ओव्हर थिंकिंग मध्ये असतात, तेच मांडत बसा. जसं मॅडम म्हणाले की प्रॉब्लेम करत बसलात तर तुम्हाला त्याचं सोल्युशन कधीच सापडणार नाहीये. सो व्हेरी ट्रू. आणि मला असं वाटतं की काय करू नये हे पण विचार करणं गरजेचं आहे. या पॉज टेक्निक मध्ये तुम्ही काय करायचं नाही. किती सुंदर मॅमने काही गोष्टी सांगितल्या की सिंगिंग एखाद्याला आवडतं, तुम्ही गुणगुणा नुसतं, तुम्हाला गाणं ऐकायला आवडतं, तुम्ही ऐका. सो जसं की जिम मधलं काहीतरी तुम्ही एक्झॅक्टली जिम मध्ये आपण गेलो तर तिथे म्युझिक का लावतात? ते म्युझिक शिवाय थोडी ते जे काय मशीन्स असतात ते चालतात. ते मशीन्स चालत असतात, तुमची एनर्जी असते, ते म्युझिक लावायची काय गरज आहे? कारण ते म्युझिक जे आहे ना, ते तुमच्या मनावरती इम्पॅक्ट करतं. ते म्युझिक जितक्या फास्ट चालतं तितकं तुमचं शरीर जास्त फास्ट चालतं, बरोबर. तुम्ही जेव्हा कूल डाऊन करता तेव्हा ऑटोमॅटिक ते म्युझिक कूल डाऊन करतात, सॉफ्ट म्युझिक वापरतात. कारण त्या पद्धतीने तुमचं मनही शांत होतं आणि मग तुमचं शरीरही शांत होतं. सो युअर मेस इज मेसेज ऑफ युअर बॉडी. तुमच्या आयुष्यातला जो मेस आहे ना, जो तुम्ही समजताय प्रॉब्लेम आहे, तो ॲक्च्युली तुम्हाला तुमच्या शरीराने दिलेला एक मेसेज आहे. असं जर समजून आपण केलं तर मला असं वाटतं सगळं सोपं आहे. अगदी फार सुंदर.